प्रश्न असा आहे आपला, खूप डेंजर प्रश्न आहे. प्रश्न असा आहे का, गाडी सर्व्हिसला गेलो होतो घेऊन, सर्व्हिस सेंटरला पोचलो आणि त्यान पुन्हा गाडी घेऊन घरी चाललोय. प्रायव्हेट मित्र नाही, जाऊ दे काय. आणि आमच्या मॅडमला खायची आहे फुल्ली पाणीपुरी. नमस्कार, राम राम, जय शिवराय गाइज. मी तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सैम, जो कि ब्लॉग की शुरुआत कर रहा हूँ आज इस प्यारी से ओरा में से. सो गाइज, खरंच खूप मनापासून सॉरी. खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय आपला, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि गाडी खूपच जास्त घाण होती, तो थोडासा गाडीला मारलाय मैंने पानी, थोड़ा पानी मार दिया है. और अभी चला हूँ मैं गाड़ी लेके आज अपनी फर्स्ट सर्विस अपनी इस ओरा की, जो कि उसको लेके जा रहा हूँ मैं सर्विस सेंटर, जो कि नज़दीकी है अपने घर के आसपास, बोले तो एकदम जवळ. तर पहिले सर्विस करूया, म्हणजे गाडी घेऊन जाऊया. आता बघूया काय काय नाही. फर्स्ट सर्विसमध्ये काय एवढं काय जास्त नसणार आहे, पण ठीक आहे, जे पण आहे गाडी तर देऊन येऊया. परत शॉपवर पण यायचं आणि एवढा दिवस ब्लॉग बनला नाही आपला, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. कारण का थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ब्लॉग बनवू शकला नाही आपला. ते पण मी नक्कीच सांगेन तुम्हाला थोड्या वेळात का ब्लॉग आपला बनला नाही म्हणून. तो असो, तर फटाफट जाऊया गाडी घेऊन आणि मस्तपैकी सर्विस करूया, म्हणजे बघूया. तर फटाफट पोचूया आपण. सो गाइज, गाड़ी बहुत ज़्यादा गंदी हो चुकी थी, बहुत ज़्यादा, इतनी गंदी थी ना, क्योंकि 2 या 3 दिन से मैंने भी कार को हाथ नहीं लगाया. गाड़ी को बहुत दिन से ऐसे ही खड़ी थी, तो उसके वजह से बहुत ज़्यादा गंदी हो चुकी थी. और अब भी जाके मैंने थोड़ा सा पानी मार के वॉश करके निकला हूँ गाडी लेके. तो बघूया आता तिथं पोचूया. काय नाही, मला एक्झॅक्ट नाही माहिती किती टाईम लागेल गाडीला, का मला गाडी तिथे ठेवून पुन्हा शॉपवर यावं लागेल आणि त्यानं वापस जावं लागेल, त्याच्याबद्दल पण काही आयडिया नाही आहे मला. तर आता तिथं पोचल्यानंतरच समजेल मला काय कसं काय. आणि देन सर्व्हिस सेंटर लांब नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, आपण पटकन जाऊ शकतो सर्व्हिस सेंटरला. हो 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 भाई, बाईक वाल्याने कट मारा, बहुत गंदा कट मारा मेरे को, एवढा बेकार कट मारून गेला ना. आता ठीक आहे, चला. सर्व्हिस सेंटर आपला आलेला आहे जवळच, आणि देन तुम्ही बघू शकता आपला सर्व्हिस सेंटर इथेच आहे. सो सर्व्हिस सेंटर आलेला आहे, तर सर्व्हिस सेंटरला पोचूया. देन ये देख सकते हो यहाँ पे अपना सर्विस सेंटर, जाके गाड़ी को करेंगे पार्क. सो प्रश्न असा आहे आपला, खूप डेंजर प्रश्न आहे. प्रश्न असा आहे का, गाडी सर्व्हिसला गेलो होतो घेऊन, सर्व्हिस सेंटरला पोचलो आणि त्यान पुन्हा गाडी घेऊन घरी चाललोय. प्रॉब्लेम असा आहे की संध्याकाळी थोडं काम आहे मला, आणि त्यान गाडी भेटणार आहे संध्याकाळी 7-7:30 वाजता, आणि मला 6-6:30 वाजता गाडी हवी आहे. थोडं काम आहे त्यासाठी. तर बघूया. आणि गाडी सर्व्हिस सेंटरला खूप जास्त गाड्या आहेत आज,
त्यामुळं आपल्याला गाडी उद्या द्यावा लागणार आहे गाडी सर्व्हिस सेंटरला. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, त्यांचा माणूस येऊन घेऊन जाणार आहे गाडी, त्यामुळं आपल्याला याची गरज लागणार नाही. पिकअप अँड ड्रॉप, टेन्शन नाही घ्यायचं. तर आता निघूया डायरेक्ट शॉपवर. पहिले शॉपवर जाऊया, खूप जास्त लेट झाला आहे शॉपवर. पण शॉपवर जाना मांगता है भाई, शॉपवर जाएगा तो ही फाड़ू फाड़ू होएगा ना भाई, नाही क्या. तो शॉपवर पोचूया, क्लीन करूया. क्लायंट येणार आहे, क्लायंटसुद्धा अटेंड करायचं आहे. कन्फर्म नाही आहे क्लायंट किती वाजता येणार आहे, पण क्लायंट येणार आहे एवढं कन्फर्म आहे. सो शॉपवर पोचलो, गाडी पार्क करू आणि देन मसाला डोसा, इडली डोसा साईडला. मामानी गाडी बरोबर लावली नाही वाटतंय, मामानी गाडी बरोबर लावली नाही वाटतंय. सो शॉपवर आलेलो आहे आपण, शॉपवर बघूया आता काय. सो गाइस अभी जाके मैं फ्री हो चुका, मतलब आत्ता जस्ट मी फ्री झालो आहे. क्लायंट होते, शॉपवर आलो, थोडा आवरला वगैरे आणि जस्ट मी असं लॅपटॉप वगैरे ऑन केला आणि देन क्लायंट आले. तर ब्लॉग बनवायला नाही भेटला, कारण माझी लाईट खराब झाली आहे, रिंग लाईट, त्यामुळं खूप जास्त अंधार आहे इथे. तुमचा भाव कसा दिसतोय. सो आता जस्ट फ्री झालो आहे, आता जाऊया घरी जाऊन येऊया, कारण का क्लायंट येणार आहे पुन्हा आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी मला बाहेर जायचं आहे. सो अपडाऊन आहे आज. सो बघूया जे पण आहे. तर भूक पण लागली प्रत्येकाला माहिती आहे 2 वाजलेले आहेत, तर भूक लागू शकते कधी पण. सो निघूया आता आपण घरी डायरेक्ट, आणि आपली आवरा वाट बघती है आपली. सो फाइनली गाइस हम लोग निकल चुके हैं शॉप में से घर पे जाने, मतलब घरी जायला निघालो आहे जस्ट. आणि देन बघू आता, माझं काम तर झालं नाही दुसरावाला, पण जाऊया घरी जाऊया आणि मग देन वापस शॉपवर यायचं आहे. तर सो अगेन की शॉपवर परत येऊया, पहिले जाऊ घरी. भूक लागली आहे खूप जास्त जोराची, आणि रिझन शॉप बाय. हां ॲक्च्युली असा प्रॉब्लेम होता माझा सध्या मध्येच, ब्लॉग खूप दिवस आले नाही, मलाही माहिती आहे ब्रोस. तर ब्लॉग नाही येण्याचं कारण असं होतं का लॅपटॉपचा जो सॉफ्टवेअर होता ना, ज्यामध्ये मी एडिटिंग करत होतो, तो मोस्टली डिलीट झाला होता माझ्याकडून चुकून. तर त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला सर्व, आणि तो देता माझा राहून गेला. आणि मी जेव्हा दिला तेव्हा तो बिझी होता आणि मी फ्री होतो, आणि देन त्यातच सर्व गोष्टी राहून गेल्या आणि मी ब्लॉग बनवायला भेटला नाही. आणि त्यानंतर क्लायंट पण होते आणि खूप काय असं होतं, त्यामुळे मला काहीच करता आलं नाही सध्या. तर हा सर्व प्रॉब्लेम होता यार गाईज. आता मी एडिट म्हणजे मोस्टली आत्ताच मी बनवून आणला आहे लॅपटॉप, पण फायनली आता झालेला आहे आपला लॅपटॉप बनून. आणि देन आता करू शकतो आहे ना आपण एडिटिंग. मग आणि थोडा फ्री पण झालो आहे कामामधनं, म्हणजे जो प्रॉब्लेम होते ना माझे त्यातून जरा फ्री पण झालो आहे, त्यामुळं जरा बरं वाटतंय गाईस. ठीक आहे आता. सो आता घरी पोचलो आहे मी, जेवूया आणि मग पुन्हा शॉपवर जाऊया. तर पटापट जाऊया घरी आणि मग भेटतोय तुम्हाला थोड्या वेळात डायरेक्टली शॉपवरच. आय थिंक शॉपवर किंवा गाडीत, दोघांपैकी एक. सो थोड्या वेळात भेटूया. तो फाइनली गाइस मैं आ चुका हूँ अपने शॉप पे. आता जस्ट शॉपवर आलो आहे आणि देन मी शॉपवर म्हणजे आत्ता जस्ट म्हणजे 5 मिनिट झाले शॉपवर येऊन, 5-10 मिनटच झाले शॉपवर येऊन. आणि आल्यावर एक जुगाड केला आहे, कारण का माझी रिंग लाईट खराब झाली आहे. तसं दाखवतो तुम्हाला. ही जी आपली रिंग लाईट आहे ही झाली आहे खराब, आणि इथं तुम्ही बघू शकता हे जुगाड. मी इथून ट्यूबलाईट लावलेली आहे आणि त्याने याचा उजेड आहे एक नंबर, क्लास पडतो. डायरेक्ट शॉपवर डायरेक्ट वर्क करताना इथे बरोबर पॅडवर पडणार आहे आणि मग आपला काम फायनली मस्तपैकी होणार आहे. सो हे जुगाड केलं आहे जस्ट मी. आता अंधार वाटते का? हां खूपच अंधार आहे. लाईट राहू दे चालू ऑन. सो
लॅपटॉप ओपन करूया, कारण क्लायंट येतो आहे. पुन्हा क्लायंट आला तर मला टाईम नाही भेटणार, कारण का हँडमेड वर्क करायचं आहे, तर टाईम लागेल वर्किंगला. सो तोपर्यंत क्लायंट येतोपर्यंत 2-3 काम आहेत अजून, ती करून घेऊया. लॅपटॉप ओपन केलं आहे आणि बाकी फायनली आपलं काम मस्तपैकी झालं आहे. आणि ब्लॉग डेली येणार, आता रोजचा ब्लॉग करणार. जे पण आहे लाईफमध्ये, जे बनतो आहे, जे होतो आहे माझ्या, ते मी तुम्हाला दाखवणार. सो फायनली गाईज मी जा रहा हूँ घर पे, म्हणजे घरी चाललो आहे मिसेसला घ्यायला. त्यानंतर जाणार आहे स्टेशनला थोडा काम आहे, म्हणजे मार्केटला जायचं आहे, थोडंसं काम आहे. आणि मग पुन्हा वापस टू अगेन शॉपवर. सो पहिले स्टेशनला जाऊया आणि मग म्हणजे पहिले घरी जाऊया, मिसेसला घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो. हॅलो गाईज. सो गाईज देख सकते हो माझ्यासोबत आहेत माझे मित्र, खास मित्र नाही, प्रायव्हेट मित्र नाही, जाऊ दे काय मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. सरकारी मित्र आलेले आहेत माझ्यासोबत. स्टँड घेतलं आणि त्यांना सोडणार आहे मी स्टेशनला आता. आणि मी सुद्धा तिकडेच चाललो, तर मी त्यांना सोडणार आणि मग पुढे जाणार. आणि कुठे राहिली माझी बायको लाडकी. सो गाइस हम लोग निकल चुके हैं. मतलब आता म्हणजे आम्ही पोहोचलो स्टेशनला, मित्रांना सोडलं आणि जस्ट पुढे निघालोय. जे की आम्हाला काम आहे त्याला थोडा ईस्टला, तर तिकडे चाललोय. आणि मग त्यानंतर आमच्या मॅडमला खायचा डोसा, बर्गर, पिझ्झा, त्यातलं काहीच खायचं नाहीये, पैसे वाचतील माझे. वाव, बरे 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 भाई बरे. सो तेच काम करायचं चाललंय. तर बघू आता तिथे जाऊया पहिले. आणि आपल्या अंबरनाथला सिग्नल लागलेले आहेत आणि लोक पाळायला लागलेत, सिग्नल पाळतात आहेत. वाव, चांगली गोष्ट आहे. नाही खरंच चांगली गोष्ट आहे, सिग्नल पाळायला पाहिजे नाही का. सो तुम्ही बघू शकता हे सिग्नल लागलेलं आहे इथे. आणि काम झालेलं आहे आणि आम्ही निघालोय. आणि आमच्या मॅडमला खायची आहे फुल्ली पाणीपुरी. फुल्ली पाणीपुरी खायचं भाई. बोललो मस्त काहीतरी खाणं आहे, शेवपुरी नको, पाणीपुरी खायची आहे आम्हाला, पाणीपुरी. सध्या जाऊया पाणीपुरी खायला. आणि मग तिकडनं जाऊया टरबूज घ्यायला. टरबूज नाही रे, काय घ्यायचं आहे, सफरचंद घ्यायचे आहेत ना. हां, सो सफरचंद घ्यायचे आहेत आम्हाला, बघितलं का. काय 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 सब पाणीपुरी खाऊ आणि मग तुम्हाला भेटू. सिग्नल प्यार का सिग्नल, इथं लागला सिग्नल.
नाही सिग्नल खुल्ला आहे. अरे चलो फटाफट, सिग्नल नाही आहे, सिग्नल नाही फटाफट. इथं ना डिवायडर टाकला पाहिजे तर काम होईल. हा मध्ये इथं डिवायडर टाकलं ना मग बरोबर एक लाईनीत घुसतील बरोबर. नाही तर हे काय कुठं जातील ना. हे बघ कसं मागून कुठं आलं. अरे असं आपल्याकडं आपली इंडिया आहे. तो यहाँ पे है बटर पापड़ी, यहाँ पे पानीपुरी, शेवपुरी सॉरी शेवपुरी यहाँ. और यहाँ पे मैं खा रहा हूँ बटर पूरी पूरी नहीं बटर पापड़. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बटर पापड़ी सो मस्त लगते हैं. सो फाइनली गाइज मैं आ चुका हूँ घर पे मतलब आत्ता जस्ट म्हणजे घरी आलो होतो थोडा पूर्वी आणि जस्ट चाललोय मी शॉपवर वापस. आपला शॉपवर क्लायंट येतोय, म्हणजे क्लायंट वाट बघतोय तर टॅटू करायचं आहे तर त्यासाठी पटकन चाललोय. मिसेसला सोडली घरी आणि देन मी शॉपवर निघालोय. खूप अंधार पडलं यार आणि रस्ते आपले आहेत गावामध्ये छोटे छोटे रस्ते आणि गाड्या झाल्यात खूप साऱ्या. अंधार पडत असेल, अंधार 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 थोडा कालोख झाला असेल आपल्याकडे, पण ऍडजस्ट करून घ्या तुमच्या भावाला. सो फोन आला मला. काय बोलले तुम्हाला गाईज, मला कॉल येतोय क्लायंटचा. सो वेट. हा बोल. सो मित्राचा फोन होता, क्लायंटचा नव्हता. क्लायंट तिथं वेट करत असेल. सो आपण डायरेक्ट तिथंच जाऊया. आणि इथे काय झालंय. अभी जाके मतलब घर पे जा रहा हूँ जस्ट. और मी पोचायला चाललोय घरी आता. थोड्याच वेळात मी घरी पोहोचेन कारण घरून कॉल आला होता म्हणून थोडा अर्जंटली मी घरी चाललोय. सो आजचा व्हिडिओ इथंच करूया. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडणार जाणार तुम्हाला. आणि डेली व्हिडिओ येणार, नक्की येणार. उद्यापासून डेली व्हिडिओ आपण करूया. सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा. जय शिवराय. बाय बाय, टेक केअर.